विश्वासघात झाल्यासारखा सर वाटतोय मला. आपल्याच लोकांच्या मनात माझ्याबद्दल एवढं वाईट असेल असं मी कधी विचारही केला नव्हता. मित्रांनो, टीम बी मध्ये वादाचा खडा पडलाय. काय आहे नेमकं कारण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रितेश भाऊने भाऊच्या धक्क्यावर सिक्रेट रूम ओपन केलेले आहे आणि या सिक्रेट रूम मध्ये बऱ्याच जणांचे सिक्रेट आपल्याला कळणार आहेत. तर बघा, महेश मांजरेकरांच्या काळामध्ये त्या पिरियडमध्ये एक चुगली बूथ होतं. तसंच भाऊच्या धक्क्यावरती आता ही सिक्रेट रूम असणार आहे. विविध प्रकारच्या चुगल्या येणार आहेत आणि त्या चुगल्यांमुळे घराचं वातावरण अगदी दूषित होणार आहे. तसाच काहीसा प्रकार आता या भाऊच्या धक्क्यावरती होणार आहे आणि बऱ्याचशा चुगल्या स्पर्धकांना कळणार आहे. त्याच्यातलीच एक चुगली कळते, ती म्हणजे अभिजित दादा सावंतला. आता अभिजितला चुगली आली ती म्हणजे त्यांच्याच टीम मेंबरची, अंकिता वालावलकरची. अंकिता एका ठिकाणी सांगताना दिसते की तो एक मोठा रियालिटी शो जिंकून आला, त्यामुळे त्याच्यामध्ये इनसिक्युरिटी असते. मित्रांनो, हे एकदा नाही तर दोनदा झालेलं आहे. अंकिताने अशा प्रकारचं संभाषण 2 वेळा अभिजित बाबत केलंय. एकदा केलं होतं ते म्हणजे जेव्हा गेल्याच भाऊच्या धक्क्यावरती अभिजित सावंतने खिलाडी हा हॅशटॅग त्या निक्की तांबोळीला दिला होता. त्यावेळी एक शब्द बहुतेक पॅडीदादा पण बोलला होता. त्याच्यावरती हेच वाक्य ती अंकिता वालावलकर बोलली होती. आणि दुसरं 2 दिवसापूर्वी जेव्हा ती जान्हवी किल्लेकर या लोकांसाठी पिकनिक बास्केट घेऊन आली होती या सगळ्या टीम बी साठी, त्यावेळी अभिजित सावंत तिथून उठून गेला होता. त्यावेळी हे वाक्य अभिजित सावंतसाठी अंकिता बोलली होती की तो एक मोठा रियालिटी शो जिंकून आलाय, त्याच्यामध्ये इनसिक्युरिटी दिसून येते. हे ऐकून अभिजित सावंत बोलतो की सर, विश्वासघात झाल्यासारखं वाटतंय. आपल्याच लोकांबद्दल हे लोक अशी कशी काय बोलू शकतात. मित्रांनो, मला असं टीम बी मध्ये दिसून येतंय ना की थोडीशी अंकिता वालावलकर ही थोडीशी इनसिक्युअर आहे अभिजितच्या बाबतीत. आता हे माझं वैयक्तिक मत आहे, याच्याविषयी तुमचं मत तुम्ही मांडू शकता. बघा, टीम बी मध्ये असं जास्त कोणी माइंड गेम खेळत नाही किंवा जास्त विचारही तेवढा तो करत नाही. समजा जर एखादा टास्क आला तर त्या टास्क वेळी रणनीती आखत असताना एकतर अभिजित दादा पुढे असतो किंवा मग अंकिता वालावलकर. अभिजित दादा प्रत्येक वेळी आपलं मत पहिल्यांदा मांडतो, यावरती अंकिता वालावलकर हे आपलं मत मांडताना दिसते. तर असं कदाचित होत असेल, असं कदाचित अंकिताच्या बाबतीत होत असेल की पहिल्यांदा माझं ऐकावं या सगळ्या टीमने, नंतर मग अभिजितचं ऐकावं, असंही कदाचित होत असेल. ही जर तरची शक्यता आहे. पण मला असं वाटतं की अभिजित सावंतपेक्षा अंकिता वालावलकरमध्ये इनसिक्युरिटी थोडीशी जास्त दिसून येते असं मला थोडंसं वाटतं. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. पण आता अभिजित दादा सावंतला ही जी काही अंकिताची चुगली दाखवलेली आहे यावरती उद्यापासून काय रिॲक्शन होणार आहे टीम बी मध्ये घरामध्ये हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला, अभिजित सावंत वेगळा निर्णय घेऊ शकतो का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण मला असं वाटत नाही की अभिजित सावंत वेगळा काही निर्णय घेईल. एकत्र बसवेल तेवढा तो खूप मॅच्युअर आहे. एकत्र सगळ्यांना बसवेल सदस्यांना आणि आपलं मत कदाचित त्यांना स्पष्ट करून सांगेल किंवा मग ती लोक पण अभिजितला थोडासा समजवण्याचा प्रयत्न करतील. असंच करणं अपेक्षित आहे, नाहीतर मग टीम बीचं काय करणं आहे. काय वाटतं तुम्हाला, अभिजित दादा सावंत वेगळी चूल मांडेल का यानंतर? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.